आज टॉक टाइम मध्ये आपण एपिलेप्सी या विषयावर पण चर्चा करतोय। डॉक्टर योगेश खुर्गे न्यूरोलॉजिस्ट आपल्या बरोबर आहेत। सर, एक फोन आलेला आहे, पठाण आपल्या बरोबर आहेत, बोला पठाण। हां तर मॅडम, आमचं एक बाळ आहे, त्याला मायक्रोसेफॅलिक कंडिशन मध्ये असून त्याला थोडा एपिलॉजिसचा वगैरे त्रास होत आहे। तर त्याला डॉक्टरांनी एक गार्डिनर आणि सोडियम व्हॉल्परिन म्हणून एक औषध दिलेलं आहे। तर मॅडम तो सारखा आजारी पडतो आणि त्याला बाकी वगैरे काय त्रास नाही, बाकी पूर्ण ग्रोथ त्याची नॉर्मल मुलासारखे आहेत असून त्याला फक्त एक असा आहे की आता मी आपला कार्यक्रम पाहत होतो, त्या सरांचं असं मत होतं की बहुत त्याला म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्याचं सोनोग्राफी वगैरे केली त्यावेळेस त्याला काय त्रास वगैरे नव्हता, पण त्यानंतर त्याला कम्प्लिटली 2 महिन्यानंतर त्याला थोडा झटके येण्याचा प्रकार चालू झाला। अच्छा, तर त्याचं एक EEG करणं महत्वाचं आहे, कारण का बऱ्याचदा काय होतं की मुलांमध्ये हा जो त्रास असतो, कधी कधी डिलिव्हरीच्या वेळेस समजा काही क्षणासाठी सुद्धा समजा मेंदूला काही ऑक्सिजन वगैरे समजा काय मिळालं नसेल किंवा डिफिकल्ट लेबर प्रोलॉंग वगैरे झाला असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी थोडंसं मेंदूवरती दबाव येऊन हा असा त्रास होऊ शकतो। त्यासाठी त्यांनी एक EEG करणं आवश्यक आहे आणि मुलांमध्ये EEGचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात आणि त्यानुसार मग त्यांची ट्रीटमेंट कंटिन्यू करणं महत्त्वाचं आहे। अच्छा, पण आपण गरोदरपणा आणि एपिलेप्सी विषयावर बोलतोय, तर एखादा मूल झाल्यानंतर, ती गरोदर स्त्री डिलिव्हर झाल्यानंतर तिला ब्रेस्ट फीडिंग करताना तिने काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचा काही औषधांचा इफेक्ट होतो का मुलांना? ब्रेस्ट फीडिंग करत असताना डेफिनेटली ब्रेस्ट फिडिंगद्वारे ते औषधं जे आहेत ते बाळामध्ये जाऊ शकतात, पण ते बाळाच्या शरीरात खूप कमी वेळासाठी राहतात। ज्या वेळेस बाळ टॉयलेट वगैरे करतं त्यावेळेस त्याच्याद्वारे त्या गोळ्या बाहेर सुद्धा निघून जाऊ शकतात। फक्त काळजी एकच घ्यायची आहे की जर एखादी स्त्री क्लोबॅझॅम किंवा गार्डिनाल ह्या गोळ्यांवरती असेल तर त्या गोळ्यांमुळे कधी कधी बाळ अतिशय ड्राउझी होऊ शकतं। तर ह्या ज्या गोळ्या आहेत त्यांचं टायमिंग ऍडजस्ट करणं महत्वाचं आहे। म्हणजे एकदा बाळाला ब्रेस्ट फीडिंग केलं आणि समजा त्यानंतर बाळ एक 4 ते 5 तास झोपत असेल तर लगेचच त्यावेळेस या गोळ्या घेणं महत्वाचं आहे त्या स्त्रीने। अच्छा, पण आणि डिलिव्हरीच्या वेळी तिला काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? हां, डिलिव्हरी हा एक स्ट्रेसफुल पिरियड आहे, त्यामुळे स्ट्रेस जास्त झाल्यामुळे सुद्धा त्यावेळेस फिट येण्याचे चान्सेस असतात। त्यावेळेस मग कसं असतं की ज्या दिवशी डिलिव्हरी असेल ऑन द डे ऑफ द डिलिव्हरी इटसेल्फ मग IV इंजेक्शन्स दिले जातात। फिटचे जे आहेत ते फिट न येण्यासाठी मग IV इंजेक्शन्स दिले जातात। सर, एक फोन आलेला आहे, जयवंत आपल्या बरोबर आहेत, बोला जयवंत। मला एक झोपताना काय होत होतं, चक्कर येत होती मला, काही दिवसांपूर्वी चक्कर येत होती मला झोपताना, आणि सकाळी उठताना सुद्धा उठलं का डाव्या बाजूला चक्कर येत होते, उजव्या बाजूला चक्कर, उजव्या मान केली तर चक्कर येत होते, तर काय करावं असं? हा जो तुम्हाला त्रास आहे त्याला पोझिशनल वर्टायगो असं म्हणतात। तर त्यासाठी तुम्हाला काही प्रकार एक स्पेशल प्रकारचे एक्सरसाइजेस असतात ज्याला वेस्टिब्युलर अडॅप्टिव्ह एक्सरसाइजेस असं म्हणतात, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे। आणि हा त्रास जर कंट्रोलमध्ये येत नसेल तर एक बीटा हिस्टिन नावाची एक टॅबलेट असते, ती तुम्हाला एक 2 ते 3 आठवडे घेणं गरजेचं आहे। सर, आपण म्हणतोय की गरोदरपणानंतर सुद्धा स्त्रीने, म्हणजे आता मूल झाल्यानंतर ब्रेस्ट फीडिंग सुद्धा सुरू असताना पण तिला गोळ्या काही बदलून देतात का, किंवा तिच्याबद्दल कशी आपण त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे की फिट येऊ नये म्हणून? फक्त एकच काळजी घेणं आवश्यक आहे, तिने तिची झोप व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे। कारण का इमिजिएट पोस्ट डिलिव्हरी पिरियड बाळाला पाहताना बाळ रात्रभर जागून राहतं, त्यामुळे आईला सुद्धा मग जागावं लागतं। तर ज्या वेळेस बाळ झोपेल त्यावेळेस तिने तिची झोप कंप्लीट करणं महत्वाचं आहे आणि त्याच वेळेस थोडंसं गोळ्यांच्या टायमिंगमध्ये ऍडजस्टमेंट करणं महत्वाचं आहे, कारण का त्या गोळ्यांचा इफेक्ट बाळावरती जास्त राहू नये त्यासाठी बाळाची जी झोपण्याची जी टाइम असेल, जे मॅक्झिमम पिरियड असेल त्यावेळेस तिने ते गोळ्या घेणं महत्वाचं आहे। अच्छा, म्हणजे गरोदरपणात एपिलेप्टिक स्त्रीने विशेष काळजी घेण्याची गरज आहे। कोणत्या प्रकारची काळजी घेतली, जर औषधं तिने व्यवस्थित घेतली तर नक्कीच तिला आणि तिचं बाळ सुद्धा सुखरूप राहू शकतं। धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल। आज आपण चर्चा केली ती एपिलेप्सी या विषयावर। उद्या आपण भेटणार आहोत स्टार्टर्स या नवीन विषयासह, आणि या विषयाचा आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत पाककला तज्ज्ञ स्मिता नाबर। तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा। त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204। हा टॉक टाईम मध्ये इथेच थांबूया, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत।